मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार। काँग्रेसच्या एकदिवसीय शिबिरामध्ये रमेश चेन्नीथलांची घोषणा। कोणासोबतही न लढण्याची काँग्रेसची भूमिका। शरद पवारांकडून पक्षनेत्यांना युती आघाडी करण्यासाठी रान मोकळं। नेत्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घ्यायला दिली मोकळी। युती आघाडी करायला अजून तरी कोणतीही अट नाही। बिहार निवडणूक जिंकल्यानंतर भाजपात केंद्रीय स्तरावर मोठ्या बदलांची शक्यता। नव्या राष्ट्रीय अध्यक्ष नियुक्तीला वेग येणार। राज्यातही केंद्र तसंच राज्य स्तरावर बदलांचा अंदाज। सोशल मीडियावर पुण्यातील पीडित विद्यार्थिनींची नावं टाकल्यामुळे रुपाली चाकणकर पुन्हा अडचणीत। गुन्हा दाखल करण्याची विद्यार्थिनींची पोलिसांकडे मागणी। कोथरूड पोलिसांना कोर्टाचा दणका। दलित मुलीच्या छळ प्रकरणामध्ये 6 पोलिसांसह 8 जणांविरुद्ध गुन्हे दाखल। माझानं लावून धरली होती बातमी। अहिल्यानगरच्या इसळक गावामध्ये 10 वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला। संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको आणि बंद। तर चंद्रपूरमध्ये हल्ल्यापासून बचावासाठी ग्रामस्थांना वनविभागाकडून त्रिशूळ आणि घुंगरू असलेल्या काठ्यांचं वाटप। शिक्षिकेच्या शिक्षेमुळे शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू। शाळेत उशिरा आल्यामुळे 100 उठाबशा काढण्याची विद्यार्थिनीला शिक्षा। वसईतल्या शाळेतील धक्कादायक प्रकार। प्रो कबड्डी लीगच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये लवकरच प्रो बैलगाडी शर्यत। चंद्रहार पाटलांची माझा कट्ट्यावर घोषणा। बैलगाडी प्रेमींसाठी खुशखबर। कोलकाता कसोटीत दुसरा दिवस आहे गोलंदाजांचा। भारताला 189 वर रोखल्यावर दक्षिण आफ्रिका दुसऱ्या दिवसाखेर 7 बाद 93। यजमानांच्या फिरकीसमोर पाहुण्यांची घसरगुंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।